Dear students, I welcome you to the lecture of English Literature, BA final year, same 5. This time we are going to discuss about the literary term burlesque. Burlesque is an imitation that pokes fun at a person or a literary work by inflating a trivial occurrence to something of importance or by making a mockery of a serious event. बर्लेक्स म्हणजे एक प्रकारचं विडंबन आहे, एक नक्कल आहे. ही नक्कल अशासाठी केली जाते एखाद्या व्यक्तीची टर उडवतात किंवा एखाद्या साहित्यिक कार्याची टर उडवतात. त्यात काय करतात, एक छोटीशी घटना तिला इतकं मोठं करून सांगतात की ज्यामुळे संपूर्ण त्या गंभीर घटनेची एकदम खिल्ली उडवल्या जाते, तिची गंमत केली जाते, तिच्यावर लोक हसायला लागतात. द ओरिजिन ऑफ द टर्म इज द इटालियन वर्ड बर्लेस्को विच मीन्स रिडिक्यूल. या पदाचा उगम कुठून झाला आहे तर इटालियन शब्द आहे बर्लेस्को, त्याचा अर्थ होतो रिडिक्यूल. रिडिक्यूल म्हणजे टर उडवणे, एखाद्याची खूप गंमत करणे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ मिग्युल डी सर्वेंटसिस डॉन फिक्झो और डॉन कियोटे 1605. त्या मिग्युल डी सर्वेंटिसनी डॉन कियोटे नावाचं एक नॉवेल लिहिलेलं आहे 1605मध्ये. एम्प्लॉईज बर्लेस टू मॉक द आयडिया ऑफ शिवलरी. हे जे नॉवेल लिहिलं गेलं आहे तर त्यांना जी कल्पना होती शिवलरी म्हणजे सरदार राहायचे पहिले, शूर सरदार जे गरिबांना मदत करायचे आणि दुष्टांना शासन करायचे, तर अशा सरदारांची टर उडवलेली आहे यात. अँड लुक्स ॲट इट ॲज अन आउटडेटेड एरिस्टोक्रेटिक आयडिया. आणि त्या कल्पनेकडे त्यांनी असं बघितलेलं आहे की ही एक आता महाराजाकालीन सरदारांच्या काळातली एक कालबाह्य झालेली कल्पना आहे आणि तिची त्यांनी खूप गंमत उडवलेली आहे. बर्लेस्क लिटरेचर वॉज यूज्ड नॉट मेअरली फॉर एंटरटेनमेंट. हे बर्लेस्क जे साहित्य आहे, विडंबन साहित्य जे आहे ते फक्त मनोरंजनासाठीच नाही वापरलं गेलं. इट ऑल्सो सर्व्ड ॲज अ क्रिटिक ऑफ सोसायटी. आणि ते समाजात टीकेचं अस्त्र म्हणून सुद्धा वापरलं गेलेलं आहे. ह्युमर, आयरनी, sarcasm and exaggeration were used as tools of satire to expose hypocrisies and injustices. ह्युमर विनोद, आयरनी विरोधाभास, sarcasm टीका, एक्झॅजरेशन अतिशयोक्ती, हे सगळे उपकरण कशासाठी वापरले आहे की समाजात जी दांभिकता आहे, खोटेपणा आहे, अन्याय आहे, त्याची टर उडवण्यासाठी. देर आर टू ब्रॉड टाईप्स. दोन महत्त्वाचे प्रकार आहेत मुख्य, हाय बर्लेस्क अँड लो बर्लेस्क. उच्च विडंबन आणि कनिष्ठ विडंबन. हाय बर्लेस्क इज अन एक्झॅजरेटेड नॅरेशन ऑफ इनसिग्निफिकंट सब्जेक्ट मॅटर. हाय बर्लेस्क हा अतिशयोक्तीचा एक प्रकार आहे ज्यात अतिशय चिल्लर विषय घेतला जातो, खूप छोटा विषय, त्याला खूप मोठं करून दाखवलं जातं. जसं रेप ऑफ द लॉक पाहिला आहे आपण. रेप ऑफ द लॉकमध्ये फक्त त्या स्त्रीची तो हिरो बट कापतो आणि सांगतो की सगळ्यात मोठं प्राईज जिंकलेलं आहे मी. हे झालं बर्लेस्क विडंबन. दॅट इज अ हाय अँड डिग्निफाईड फॉर्म अँड स्टाईल आर अप्लाइड टू अ लो सब्जेक्ट. म्हणजेच एक उच्च आणि प्रतिष्ठित स्वरूप आणि प्रतिष्ठित स्टाईल वापरले जाते एक अतिशय छोट्या विषयावर. पॅरोडी अँड मॉक हेरोइक वर्स आर एक्झाम्पल्स ऑफ हाय बर्लेस्क दॅट मिमिक द सिरियस मॅनर, कॅरेक्टरिस्टिक फीचर्स or the distinctive style of a particular artistic work, genre or author, but comically apply it to an inappropriate subject. आता पॅरोडी झालं, विडंबनाचा एक प्रकार आहे. मॉक हिरोईक वर्स, ज्यात हिरोची खूप टर उडवल्या जाते अशी कविता, हे हाय बर्लेस्कचे उदाहरण आहे. हे काय करतात की अतिशय गंभीर पद्धतीने विशिष्ट फीचर्स वापरून, विशिष्ट स्टाईल वापरून, चांगल्या प्रकारचा आर्टिस्टिक वर्क वापरून चांगला मोठा लेखक घेतात आणि त्याची खूप टर उडवतात. आणि विषय कसा असतो, अतिशय अयोग्य विषय घेतला जातो. जसं जसपाल भट्टी नावाचा एक कॉमेडियन होता आपल्या भारतात, तर त्यांनी स्त्रियांच्या मेकअपवर खूप टर उडवली होती. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर त्यांनी म्हटलं होतं की बा आता मेकअपचं सामानसुद्धा जीवनावश्यक वस्तू केलं पाहिजे. जसं आपलं अन्न वस्त्र निवारा गरज आहे तसं स्त्रियांची मेकअपसुद्धा गरज आहे. तर त्यांनी म्हटलं होतं की लिपस्टिक, पावडर, मस्कारे हे सगळं कंट्रोलच्या भावात मिळायला पाहिजे. म्हणजे बघा, छोटा सब्जेक्ट घेतला त्यांनी आणि त्यांनी काय केलं, या गोष्टीची टर उडवलेली आहे. याला म्हणायचं बर्लेस्क. द एन्शंट ग्रीक प्ले बट्राकोमेकिया मीन्स बॅटल ऑफ फ्रॉग्स अँड माईस.
म्हणजे हा जुना प्ले होता. त्याला हे पण त्या नाटकाचं हे सुद्धा नाव आहे, ग्रीक नाव बट्राको मायकोमेकिया, म्हणजे बॅटल ऑफ फ्रॉग्स अँड माईस, म्हणजे बेडकांचं आणि उंदरांचं युद्ध. इज अ पॅरडी ऑफ द इलियड. इलियड नावाचं एक खूप महान पुस्तक आहे, एपिक आहे ग्रीक लोकांचं. आपलं जसं महाभारत आहे तसं त्यांचं इलियड आहे. त्या इलियडची त्यांनी टर उडवलेली आहे. पॉल्स कॅरॉन्स व्हर्जिल ट्रॅव्हेस्टी 1648 पॅरोडीज द इनियड. इनियड नावाचं सुद्धा एक मोठं एपिक आहे, त्याचीसुद्धा टर उडवलेली आहे पॉल्स कॉरॉननी व्हर्जिल ट्रॅव्हेस्टीमध्ये 1648. अलेक्झांडर पोप द रेप ऑफ द लॉक 1714 अँड द डन्सियड 1728 ते 63 अँड थॉमस ग्रेज ओड ऑन द डेथ ऑफ अ फेवरेट कॅट 1748 आर एक्सलंट एक्झाम्पल्स ऑफ मॉक एपिक पोएट्री. रेप ऑफ द लॉक अलेक्झांडर पोपचं 1714, डन्सियार्ड 1728 ते 43, थॉमस ग्रेनी लिहिलं होतं ओड ऑन द डेथ ऑफ ए फेवरेट कॅट, म्हणजे एक खूप मोठं शोकगीत लिहिलं होतं. आवडीची मांजर मेली, म्हणजे आपली फेवरेट मांजर असते तिच्या मृत्यूवर 1748 साली. हे अतिशय उत्कृष्ट उदाहरणं आहेत मॉक एपिक पोएट्रीची. मॉक म्हणजे ज्यात हसं केलं जातं, एपिक म्हणजे महाकाव्य. लो बर्लेस्क इज अ कॉमिक नरेशन ऑफ अ सिरियस सब्जेक्ट मॅटर. लो बर्लेस्कमध्ये काय असतं की गमतीदार वर्णन केलं जातं एका अतिशय गंभीर विषयाचं. दॅट इज अ डिग्निफाईड सब्जेक्ट इज ट्रीटेड इन अ लो अँड अनडिग्निफाईड मॅनर. अतिशय प्रतिष्ठित असा विषय घेतला जातो आणि त्या अतिशय खालच्या दर्जात आणि अप्रतिष्ठित पद्धतीने त्याला हाताळल्या जातं. द हुदिब्रेस्टिक पोएम नेम्ड आफ्टर सॅम्युएल बटलर 17th century सटायरिकल पोएम हुदिब्रास. हुदिब्रास लिहिलं होतं सॅम्युएल बटलरनी 17व्या शतकात. तर त्या पोएमवरून हुदिब्रास्टिक पोएम नाव पडलं आहे, कारण ते सटायर होतं. सटायर म्हणजे विडंबन. अँड द ट्रॅव्हेस्टी आर फॉर्म्स ऑफ लो बर्लेस्क. ट्रॅव्हेस्टीसुद्धा लो बर्लेस्कचाच प्रकार आहे. जॉन गेज द बेगर्स ओपेरा 1728 सटायराइज्ड इटालियन ओपेरा अँड कंटेम्पररी पॉलिटिशियन्स. जॉन गेनी लिहिलं होतं द बेगर्स ओपेरा 1728 त्यांनी इटालियन ओपेरा म्हणजे संगीत नाटक, इटलीत जे संगीत नाटक होत होते आणि त्या काळचे जे राजकारणी होते त्या सगळ्यांची त्यांनी त्यात टर उडवलेली आहे. दी 1974 अमेरिकन फिल्म यंग फ्रँकेस्टीन इज अ ट्रॅव्हेस्टी ऑफ मेरी शेलीज नॉवेल फ्रँकेस्टीन. यंग फ्रँकेस्टीन नावाचा एक चित्रपट होता 74 साली अमेरिकन. तर तो मेरी शेलीचं नॉवेल आहे फ्रँकेस्टीन, त्यात त्याचं विडंबन करण्यात आलेलं आहे. द लंपून विच डिस्क्राईब्स अ पर्सन इन अ रिडिक्युलस वे इज ऑल्सो टाईप ऑफ लो बर्लेस्क. लंपून हे एका व्यक्तीचं वर्णन आहे आणि विचित्र पद्धतीने त्या व्यक्तीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ते सुद्धा एक लो बर्लेस्कच्या प्रकारात मोडतं. इन शॉर्ट, बर्लेस्क म्हणजे विडंबनाचे विविध प्रकार, ज्यात 2 बर्लेस्क येतात, हाय बर्लेस्क, लो बर्लेस्क. दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू स्टुडंट्स.